मित्रांनो, राम राम. मी डॉक्टर विनोद जाधव. मित्रांनो, आज आपण होमिओपॅथिक मटेरिया मेडिका प्युरामधून मराठीत बॅक आणि एक्स्ट्रीमिटीजशी संबंधित सल्फरचे सिम्पटम्स पाहणार आहोत. आणि शेवटी बोरिकमधले बॅक आणि एक्स्ट्रीमिटीची संबंधित लक्षणं पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरुवात करू. त्रिकास्थित वेदना. वागताना सॅक्रममध्ये भयंकर वेदना. त्रिकास्थी म्हणजे सॅक्रम. त्रिकास्थित वेदना. वागताना सॅक्रममध्ये भयंकर वेदना. पसरलेला असताना म्हणजे लाईंग डाऊन पोझिशनमध्ये जणू त्यावर म्हणजे त्रिकास्थीवर ताण पडतो. जणू सर्व आखूड असल्यामुळे ताण पडत आहे. सर्व म्हणजे जे मसल्स किंवा टेंडॉन्स जे आहेत ते आखूड पडल्यासारखे ताण पडतो. वेदना जातात पूर्ण पोटात व गुडघ्यात. नेक्स्ट, त्रिकास्थित कठीण म्हणजे हार्ड प्रेशर. त्रिकास्थित कठीण दाब जो चालताना कमी होते व बसताना परत येतो. नेक्स्ट, त्रिकास्थीवर वेदना म्हणजे पेन ओव्हर द सॅक्रम. नेक्स्ट, त्रिकास्थीवर वेदना जेव्हा चालतो बसताना होत नाही. त्रिकास्थीवर वेदना होतात जेव्हा तो चालतो पण बसताना होत नाहीत. पाठीच्या खालच्या भागातील स्नायूंमध्ये व त्रिकास्थीत अचानक वेदना जणू त्यामध्ये मुडपा म्हणजे स्प्रेन आला आहे किंवा लचक आली आहे. नेक्स्ट, चुकीचे पाऊल पडल्यास किंवा टाकल्यास लचक भरल्यासारख्या वेदना. नेक्स्ट, ओटी पोटाच्या डाव्या बाजूला म्हणजे पेल्विक रिजनमध्ये डाव्या बाजूला आणि स्कॅपुलाच्या मध्यभागी आराम करताना जणू लचक पण जराशाही हालचालीने असह्य वेदनेचे झटके. नेक्स्ट, पाठीच्या मागच्या भागात आणि त्रिकास्थित मार लागल्यासारख्या वेदना म्हणजे इंग्रजीत आपण त्याला डॉर्सल अँड सॅक्रल पेन्स ॲज इफ बिटन. नेक्स्ट आहे ते इंग्रजीतून पहिले सांगतो. इन द बॅक अ स्पॉट पेनफुल ॲज इफ ब्रूस्ड. इन द बॅक अ स्पॉट पेनफुल ॲज इफ ब्रूस्ड. त्याला मराठीत पाठीत एका स्पॉट किंवा जागा जो मार लागल्यासारखा मार लागून जखमेसारखा दुखतो. नेक्स्ट, पाठीत वाकताना वेदना. नेक्स्ट, वाकताना पाठीच्या कण्यावर ओढल्यासारखे होते. ड्रॉविंग अप लाईक पेन. नेक्स्ट, सकाळी पाठीत जडपणा जणू तो झोपला होता चुकीच्या स्थितीत आणि थकल्यासारखं वाटते जणू पुरेपूर झोप झाली नाही अशा प्रकारचं. नेक्स्ट, पाठीत आणि पाठीच्या बाजूला थंडीमुळे अकडण आल्यासारखे किंवा स्टिफनेससारखं. नेक्स्ट, कधी पाठीत कधी नितंबात जकडण म्हणजे स्टिफनेस. अंथरुणात कड बदलताना वेदना आणि कड बदलताना त्याला श्वास रोखून धरावा लागतो कारण वेदना होतात. नेक्स्ट, बसल्यावर पाठीत अकडण. नेक्स्ट, काही वेळासाठी बसल्यावर पाठीत अकडण जी चालताना कमी होते. नेक्स्ट, पाठीत उष्णतेची लहर म्हणजे हॉट फ्लश. नेक्स्ट, पाठीवर जळजळ आणि चुणचुण. नेक्स्ट, स्कॅपुलाच्या मध्यभागी जळजळ वेदना जेव्हा पसरतो आणि हालचाल करतो तेव्हा त्रास जाणवतो म्हणजे लाईंग डाऊन पोझिशनमध्ये आणि मुवमेंटमध्ये त्रास जाणवतो. नेक्स्ट, स्कॅपुलीमध्ये आणि मानेच्या एका बाजूला ताण जाणवतो. नेक्स्ट, उजव्या बाजूच्या स्कॅपुलामध्ये मुडपल्यासारख्या वेदना हात हलवतो तेव्हा जाणवतात. नेक्स्ट, नेपमध्ये डोक्याच्या केसाजवळ खाली नेप ऑफ नेकमध्ये
एक ग्रंथी सुजलेली आणि दाह असलेली आणि त्यामध्ये त्या सुजलेल्या आणि दाह असलेल्या ग्रंथीमध्ये खाजवण्याच्या संवेदना होतात. नेक्स्ट, खांद्याच्या सांध्यामध्ये फाडल्यासारख्या वेदना सुरू होऊन त्या हातात पसरतात. नेक्स्ट, डाव्या खांद्यात सांधेवातासारख्या वेदना म्हणजे रुमॅटिक पेन. नेक्स्ट, खांद्यात मज्जातंतूत वेदना होतात म्हणजे न्यूरॉलजिक पेन. त्याला आपण न्यूरॉलजिक पेन इन द शोल्डर असं म्हणू. नेक्स्ट लक्षण आहे इंग्रजीमध्ये सांगतो, प्रेशर ऑन द शोल्डर लाईक अ वेट व्हेन वॉकिंग इन द ओपन एअर. त्याला आपण मराठीतून वाचू, खांद्यावर वजन असल्यासारखा दाब चालताना किंवा मोकळ्या हवेत वाढतो. चालताना खांद्यावर वजन असल्यासारखा दाब किंवा मोकळ्या हवेत वाढतो. नेक्स्ट, उजव्या खांद्यात श्वास घेताना वेदना. उजव्या खांद्यात श्वास घेताना वेदना. नेक्स्ट, विशेषतः रात्री झोपल्यावर उजव्या खांद्यात खांदा निखळल्यासारख्या वेदना. नेक्स्ट, बगलेमधील ग्रंथी सुजलेल्या असतात. नेक्स्ट, बगलेमधील ग्रंथी सुजून त्यामध्ये पू तयार होणं सुरू होते. नेक्स्ट, बगलेत घाम असतो, बगलेत घाम येतो. नेक्स्ट, खांद्यापासून हातामध्ये जाणाऱ्या शिवल्यासारख्या म्हणजे स्टिचिंग पेन जेव्हा त्या बाजूला झोपतो म्हणजे त्या कडेवर झोपतो किंवा त्या हातावर झोपतो तेव्हा आणि श्वासोच्छवासादरम्यान. नेक्स्ट, डेल्टॉइड मसलमध्ये फडफडण्याच्या वेदना म्हणजे ट्विचिंग एकिंग पेन, हातात मार लागल्यासारख्या वेदना, ब्रूस पेन ऑफ द आर्म. नेक्स्ट, हाताच्या वरच्या भागावर आणि खालच्या भागावर साबणाने धुतल्यानंतर लाल डाग ज्याची आग होते, रेड स्पॉट्स. त्याला आपण इंग्रजीतून वाचू, ऑन द अप्पर अँड फोरआर्म आफ्टर वॉशिंग विथ सोप अँड वॉटर रेड स्पॉट्स विच कॉज बर्निंग. नेक्स्ट वाचू आता, अंडर द बेंड ऑफ द एल्बो बर्निंग पेन बट ऑन बीइंग टच ॲज इफ नम. त्याला मराठीतून कोपर म्हणजे एल्बो जॉईंट, कोपराच्या मुडपण्याच्या आतल्या बाजूला आग पण स्पर्श केल्याने सुन्नपणा. नेक्स्ट, बाहूच्या म्हणजे आर्मच्या अपर आर्म मांसपेशीमध्ये फाडल्यासारख्या टिअरिंग जे हालचालीने कमी जास्त होत नाही. टिअरिंग पेन इन द मसल्स ऑफ द आर्म which does not interfere with the movement. Next, an internal aching and drawing in the arm, less when at rest than when moving, especially on stretching it out or raising it. त्याला मराठीत बाहूच्या अंतर्गत मांसपेशीमध्ये फाडल्यासारखी बाहूच्या आतमध्ये अंतर्गत पेशींमध्ये साधारणतः अंतर्गत भागात ओढल्यासारखी वेदना हालचाल करण्यापेक्षा आराम करताना कमी होतात, विशेषतः बाहेरच्या बाजूंनी लांबवताना किंवा उचलताना. नेक्स्ट, मध्यरात्रीनंतर हातात पेंडके म्हणजे क्रॅम्प्स. नेक्स्ट, बाहूत आणि हातात म्हणजे इन द आर्म्स अँड हँड्स, टिअरिंग म्हणजे फाडल्यासारखी आणि ड्रॉविंग म्हणजे ओढल्यासारखी. नेक्स्ट, ट्विचिंग अँड ड्रॉविंग पेन ॲट नाईट इन बेड फ्रॉम वन जॉईंट ऑफ द आर्म टू अनादर but more in the joints. Next,
slow, almost tearing jerks, slow, almost tearing jerks out of the shoulder or elbow joint down through the corresponding limb. A pain of a gouty character, most acute in the joint itself, so that he is forced to frown and shut the eyes. त्याला आपण मराठीतून स्फुरण पावल्यासारखी आणि ओढल्यासारखी वेदना, रात्रीला अंथरुणात झोपल्याच्या नंतर हाताच्या एका सांध्यापासून ते दुसऱ्या सांध्यापर्यंत, पण सांध्यांमध्ये जास्त, हाताच्या एका सांध्यापासून दुसऱ्या सांध्यापर्यंत पण सांध्यामध्ये जास्त, खांद्यामधून हळू जवळपास फाडल्यासारखे झटके, खांद्यामधून हळू जवळपास फाडल्यासारखे म्हणजे टिअरिंग जर्क्स, किंवा कोपरातून खाली हातामध्ये एक प्रकारचे आमवातीरूपी दुखणे, तीव्रतेने जॉईंटमध्ये, जो त्याला कपाळावर आड्या पाडण्यास व डोळे लावण्यास भाग पाडतो, अशा प्रकारची वेदना. नेक्स्ट, हळू खूप वेदनादायक खिचाव, जणू मज्जातंतूत कोपरापासून ते मनगटापर्यंत आणि मनगटापासून पुन्हा कोपरापर्यंत, कोपरापासून वर बाहूत आणि खाली हातांमध्ये फाडल्यासारख्या वेदना आराम करताना सुद्धा. परत वाचतो. हळू म्हणजे स्लो आणि खूप वेदनादायक खिचाव म्हणजे ड्रॉविंग पेन, जणू मज्जातंतूत कोपरापासून ते मनगटापर्यंत म्हणजे एल्बोपासून रिस्ट जॉईंटपर्यंत आणि रिस्ट जॉईंटपासून पुन्हा कोपरापर्यंत म्हणजे एल्बोपर्यंत, अशा प्रकारचा खिचाव मज्जातंतूत. नेक्स्ट, कोपरापासून वर बाहूत म्हणजे आर्म्समध्ये आणि खाली हातांमध्ये फाडल्यासारखी वेदना आराम करताना सुद्धा होते. नेक्स्ट, हालचाल करताना कोपरामध्ये एक प्रकारचे दुखणे किंवा वेदना. कुठं? एल्बो जॉईंटमध्ये. हालचाल करताना एल्बो जॉईंटमध्ये एक प्रकारचे दुखणे किंवा वेदना. नेक्स्ट, कोपराच्या आतल्या बाजूला टेंडॉन्स ताणल्यासारखे वाटते, कोपराच्या आतल्या बाजूला टेंडॉन्स ताणल्यासारखे वाटते. नेक्स्ट, कोपराच्या आतल्या बाजूला खूप खाजेसह फोड येतात. नेक्स्ट, खाज विशेषतः हातावर, मनगटाच्या सांध्यात आणि कोपराच्या सांध्यात, विशेषतः काही पुटिका म्हणजे व्हेसिकल्स इकडे तिकडे ज्यामध्ये पिवळसर शिरम असतो. नेक्स्ट, मनगटाच्या सांध्यात पिळल्यासारख्या वेदना म्हणजे स्प्रेड लाईक. नेक्स्ट, मनगटाच्या सांध्यात जकडण म्हणजे स्टिफनेस, विशेषतः सकाळी, जी जकडण दिवसा राहत नाही. नेक्स्ट, मनगटाच्या सांध्यात फाडल्यासारखे म्हणजे टिअरिंग पेन. नेक्स्ट, खूप भोसकणारी म्हणजे स्टिचेस, ग्रेट स्टिचेस, मनगटाच्या सांध्यातून बाहेर आणि मनगटाच्या सांध्यात. खूप स्टिचेस म्हणजे भोसकणारी वेदना मनगटाच्या सांध्यातून बाहेर आणि मनगटाच्या सांध्यात सुद्धा. नेक्स्ट, हाताच्या तळहातामध्ये खाज म्हणजे तळहातांमध्ये खाज. नेक्स्ट, तळहातांमध्ये आग किंवा जळजळ, त्याला बर्निंग म्हणतो. नेक्स्ट, घाम आलेले हात म्हणजे स्वेटी हँड्स. नेक्स्ट, हातांवरील रक्तवाहिन्या सुजलेल्या. नेक्स्ट, वारंवार हात सुजणे. नेक्स्ट, फाटलेली किंवा भेगाळलेली हाताची त्वचा, तळहाताची. नेक्स्ट, हाताची त्वचा फुटते, जशी फाटलेली आणि कापलेली आहे, विशेषतः सांध्यावरील. त्या भेगा
दुखतात जणू खरचटलेला आहे. नेक्स्ट, हाताच्या त्वचेची जवळजवळ वेदनारहित फाटणे. हाताच्या त्वचेचे जवळजवळ वेदनारहित फाटणे. उलणे, विशेषतः जिथे बोटे पंजाला जोडलेली आहेत म्हणजे मेटाकार्पसमध्ये आहेत तिथे काय होते, हाताच्या त्वचेचे जवळजवळ वेदनारहित फाटणे किंवा उलणे किंवा ऊल पडणे, विशेषतः जिथे बोटे पंजाला जोडलेली असतात तिथे म्हणजे मेटाकार्पसमध्ये. नेक्स्ट, डाव्या हातात रेंगाळणे किंवा क्राउलिंग, सरपटणे. नेक्स्ट, हात थंड किंवा गरम पाण्यात बुडवल्यानंतर संपूर्ण हात लगेच सुन्न होतो किंवा बोथ पडतो आणि त्यात मुंग्या येतात म्हणजे क्राउलिंग टिंगलिंग संवेदना निर्माण होतात. नेक्स्ट, सकाळी उजव्या हातामध्ये थरकाप किंवा कंपन होते. नेक्स्ट, आपोआप म्हणजे अनियंत्रितपणे हाताने पकडण्याची क्रिया करतो किंवा होते, मुख्यतः दुपारी म्हणजे इन आफ्टरनून. इनव्हॉलेंटरी ग्रास्पिंग विथ द हँड्स इन आफ्टरनून. नेक्स्ट, बोटं आणि तळहात ज्या सांध्यात जुळतात म्हणजे बोटे आणि तळहात ज्या सांध्यात जुळतात, हाताच्या त्या सांध्यामध्ये फाडल्यासारखे म्हणजे टिअरिंग होते. नेक्स्ट, हातांमध्ये आळीपाळीने ताटल्यासारखे ओढल्यासारखे म्हणजे ड्रॉविंग आणि भोसकल्यासारखे होते. मित्रांनो, हे पहा, हे लक्षणं मठ्या मेडिका प्युरामध्ये दिलेली आहेत. एवढी लक्षणं तुम्हाला एक्स्ट्रीमिटीज आणि बॅकविषयी कुठेही पाहायला मिळालेले आढळणार नाही. आता आपण परत सुरू करू. नेक्स्ट, तळ हाताच्या मागच्या बाजूस जळजळ करणारी भोसकल्यासारखी वेदना म्हणजे स्टिचिंग पेन. तळ हाताच्या मागच्या बाजूस जळजळ म्हणजे बर्निंग आणि स्टिचिंग पेन. नेक्स्ट, बोटाच्या बॉल्सवर म्हणजे तळ हात व बोटे जोडले जातात तो सांधा म्हणजे बोटांच्या बॉल्सवर जळजळ किंवा बर्निंग. नेक्स्ट, मधल्या बोटाच्या भागात सातत्याने जळजळ फाडल्यासारखे किंवा स्टिच टिअरिंग. नेक्स्ट, डाव्या मधल्या बोटात जळजळ होणारा झटका म्हणजे जर्क. नेक्स्ट, अनैच्छिक म्हणजे इनव्हॉलेंटरी बोटाचे फडफडणे म्हणजे ट्विचिंग. नेक्स्ट, बोटांमध्ये फाडल्यासारख्या वेदना म्हणजे टिअरिंग. नेक्स्ट, डाव्या करंगळीच्या बुडातील सांध्यात प्रत्येक 5 मिनिटांनी चिमटल्यासारखी म्हणजे पिंचिंग सारखी आणि दाबल्यासारखी वेदना. डाव्या करंगळीच्या बुडातील सांध्यात प्रत्येक 5 मिनिटांनी चिमटल्यासारखी आणि दाबल्यासारखी वेदना होते, जी तो कोपरावर भार देतो तेव्हा बाहूकडे पसरते म्हणजे आर्म्सकडे येते वरी आणि त्यासोबत थंडी वाजल्यासारखे होते. दिवसा हा ठणका तीव्र शिवण्याच्या वेदनेत बदलतो ज्यासोबत थंडीही वाजते आणि त्यामुळे सर्व अवयव अत्यंत श्रम केल्यासारखे थकलेले वाटतात. नेक्स्ट, दोन्ही हाताच्या मधल्या बोटांमध्ये खूप सुजन आणि तळ हाताच्या मधील सांध्यांमध्ये सुद्धा सुजन. नेक्स्ट, हाताच्या अंगठ्याचा प्रॉक्सिमल सांधा निखळल्यासारखा दुखतो. हाताच्या अंगठ्याच्या म्हणजे प्रॉक्सिमल सांधा निखळल्यासारखा दुखतो. करंगळीमध्ये सुन्नपणा थोड्या वेळासाठी जाणवते म्हणजे नमनेस. बोटावर चिखल्या होतात म्हणजे चिलब्लेन्स ऑन फिंगर्स. नेक्स्ट, बोटांचे सांधे सुजलेले अकडलेले म्हणजे स्टिफनेस आणि लाल जणू फ्रोस्ट बिटन आणि त्यामध्ये मुंग्या येतात म्हणजे फॉर्मिकेशन. नेक्स्ट, बोटांचा थंडपणा
म्हणजे कोल्डनेस ऑफ फिंगर्स, बोटांच्या मध्ये खूप घाम येतो. नेक्स्ट, बोटांच्या नखाभोवतीची त्वचा उचकटून फाटून नकली नखे तयार होतात. बोटांच्या नखाभोवतालची त्वचा उचकटून फाटून नकली नख तयार झालेले आढळतात. नेक्स्ट, खूप हँगनेल्स, नकली नख बोटांना. नेक्स्ट, नखुटं होते म्हणजे अल्सर्स अराउंड फिंगर नेल्स. नेक्स्ट, पण 2 वेळा सारखं जाणवते हे. बोटाला अल्सर म्हणजे वक्ट होते म्हणजे नखुटं त्याला आपण म्हणतो. नेक्स्ट, खूप वेळ बसावं लागल्यास उठताना नेट्स म्हणजे ढोपरं म्हणजे आणि इश्चिया त्या संबंधित भाग दुखतो. परत सांगतो, खूप वेळ बसावं लागल्यास उठताना नेट्स आणि इश्चिया त्या संबंधित भाग दुखतो. नेक्स्ट, चालताना हिप जॉईंटमध्ये टेन्शन म्हणजे ताण पडल्यासारख्या वेदना जाणवतात. हिप जॉईंटच्या जवळपास एकदम क्रॅम्प्ससारखं जोरदार झटका जाणवतो. नेक्स्ट, डाव्या कुलाब्यात म्हणजे हिप जॉईंटमध्ये खिचाव किंवा ड्रॉविंग पेन. नेक्स्ट, एक वेगळीच थ्रिल पायात जाणवते जसं काही थकल्यामुळे विअरिनेस फ्रॉम. नेक्स्ट, संध्याकाळी पायात बेचैनी म्हणून तो रूममध्ये थांबू शकत नाही जोपर्यंत झोपण्याची वेळ होत नाही. असं सलग 2 संध्याकाळी होते. परत सांगतो, संध्याकाळी पायात बेचैनी म्हणून तो रूममध्ये थांबू शकत नाही जोपर्यंत झोपण्याची वेळ होत नाही. असं सलग 2 संध्याकाळी होते. नेक्स्ट, कोरडी उष्णता कमरेपासून खाली पायात कमरेपासून खाली कोरडी उष्णता. नेक्स्ट, सलग 2 संध्याकाळी कमरेपासून पाय सुन्न झाल्यासारखे वाटतात. नेक्स्ट, पाय वजनदार वाटतात आणि गुडघ्यात व मांडीत तणाव म्हणजे टेन्शन रात्रीला जास्त दिवसापेक्षा. नेक्स्ट, सकाळी आणि संध्याकाळी बिछाण्यात असताना ताणल्यासारखं दुखते म्हणजे ड्रॉविंग पेन. नेक्स्ट, सकाळी बिछाण्यात पाय भारी पडतात आणि थकल्यासारखे वाटतात जो पण बिछाण्यातून उठल्यानंतर नाहीसा होतो. परत सांगतो, सकाळी बिछाण्यात पाय भारी पडतात आणि थकल्यासारखे वाटतात पण बिछाण्यातून उठल्यानंतर नाहीसे होतं तो थकवा. नेक्स्ट, पायात अशक्तपणामुळे थकल्यासारखे वाटते. नेक्स्ट, थोडंसं अंतर चालल्याने पायात थकावटपणा, एक्झॉस्टेड आणि भारीपणा. नेक्स्ट, मांडीत आतल्या बाजूला कीटक चावल्यासारखं खाजवते. नेक्स्ट, उजव्या मांडीच्या आतल्या बाजूने एक्सकोरिएट केल्यासारखं दुखते संध्याकाळी उजव्या मांडीच्या आतल्या बाजूने एक्सकोरिएट केल्यासारखं दुखते. नेक्स्ट, रात्री मांडीत खूप दुखते मार लागल्यासारखं. नेक्स्ट, मांडीच्या बाहेरच्या बाजूला हळवेपणा जो स्पर्श केल्याने होतो. नेक्स्ट, मांडीला काहीतरी दोरीने घट्ट बांधले आहे असं वाटते. नेक्स्ट, पायात आणि मांडीत ट्विचिंग पेन. नेक्स्ट, मांडीत ड्रॉविंग पेन म्हणजे खिचाव. नेक्स्ट, गुडघ्यात फाडल्यासारखं ते बोटापर्यंत दुपारपूर्वी. पाय खूप वजनदार वाटतात, ती मोठ्या मुश्किलनं ओढत चालू शकते. नेक्स्ट, विशेषतः दुपारपूर्वी गुडघ्यात अशक्तपणा, विकनेस. पायऱ्या चढल्यानंतर गुडघ्यात आग होते. नेक्स्ट, गुडघ्यात कडकपणा म्हणजे स्टिफनेस. नेक्स्ट, गुडघे बिछाण्यात अनेकदा स्पाझमोडिकली वाकतात आणि पुन्हा एकदम आणि आपोआप सरळ होतात. नेक्स्ट, जेव्हा पायऱ्या उतरत असतो
तेव्हा मुरगळल्यामुळे गुडघ्यात जखम दुखापत झाल्यासारखे जाणवते. नेक्स्ट स्टिफनेस म्हणजे कडकपणा पायाच्या हुप्स म्हणजे स्टिफनेसमध्ये. स्टिफनेस पायाच्या हुप्समध्ये म्हणजे साधारणतः आपल्या गुडघ्याच्या मागच्या बाजूला. नेक्स्ट पायाच्या मागच्या भागात चालताना ताण पडत असल्यासारखे वाटते, कारण तिथल्या मसल्स छोट्या झाल्या आहेत आणि चालताना त्याच्यावर ताण पडत आहे असं वाटते. नेक्स्ट पूर्ण पायाच्या टेंडॉन्स आखूड आहेत असं उभं असताना वाटते. नेक्स्ट बसताना जांघेपासून ते घोट्यापर्यंत क्रॅम्प लाईक प्रेशर जाणवते. नेक्स्ट डाव्या गुडघ्याच्या वाटीवर दाब जाणवतो, चालतानाच नाही तर बसताना सुद्धा. नेक्स्ट गुडघा हलवताना त्यामध्ये दुखते. नेक्स्ट गुडघ्याच्या सर्वात बाहेरच्या पॉईंटवर बोथट टोकाने दाबल्यासारखा दाब जाणवतो. नेक्स्ट थरकाप दोन्ही पायात थरकाप, शूटिंग अँड टिअरिंग अँड विअरीनेस गुडघ्यापासून तर पंजापर्यंत. जेव्हा बसलेला असतो तेव्हा जास्त टिअरिंग, चालताना टेन्शन आणि शूटिंग. त्या दरम्यान पायाचे बोटं थंडगार असतात. नेक्स्ट संध्याकाळी पोटऱ्या ते बोट या दरम्यान टिअरिंग आणि शूटिंग पेन, पण उभं राहिल्यास आणि बसल्यास आतमध्ये ट्विचिंग होते आणि तेव्हाच पूर्ण शरीरात थरकाप होते. पाठीत भारीपणा आणि टिअरिंग जाणवते. तहानेशिवाय थंडी वाजते. गाल लाल होतात ताप नसताना सुद्धा. ते नंतर काळजाजवळ म्हणजे आणि बरगड्यात आकुंचनपणा आणि छातीत श्वास दबल्यासारखा आणि चमका निघतात. नेक्स्ट पोटऱ्या चालताना दुखतात, जणू काय त्या अकडून गेल्या आहेत. पोटऱ्या चावतात. नेक्स्ट पायऱ्या चढताना पोटऱ्या दुखतात. नेक्स्ट पायाच्या आतल्या बाजूला म्हणजे टिबियाजवळ जेव्हा धक्का लागतो तेव्हा मारल्यासारखं दुखते किंवा हाडापासून मांस अलग झाल्यासारखं दुखते. नेक्स्ट पाय गार पडतात आणि थंड वाटतात. संध्याकाळी विशेषतः संध्याकाळी पाय गार पडतात आणि थंड वाटतात. नेक्स्ट पाय नेहमी थंड असतात आणि तिला बिछान्यात सुद्धा पायाला गरम ऊब मिळत नाही, म्हणजे पाय गरम होत नाहीत बिछान्यात असताना सुद्धा. नेक्स्ट जेव्हा पायांचा पंजा ताणतो तेव्हा पायात अकडल्यासारखं होते, म्हणजे क्रॅम्प्स, आपण त्याला वात येणे असं म्हणतो. नेक्स्ट पूर्ण पायात व्हेन्सवर सूज म्हणजे स्वोलन व्हेन्स. नेक्स्ट व्हेरिकोज व्हेन्स आणि ब्ल्यू स्पॉट्स अबाउट द अँकल. नेक्स्ट बिछान्याच्या गरमीने पायाच्या पंजावर सूज, जी बिछान्याच्या बाहेर पडताच नाहीशी होते. नेक्स्ट घोट्यात सूजन आणि हालचालीने घोट्यात सरकल्यासारखे दुखणे. नेक्स्ट चालताना घोट्यात ताण पडल्यासारखं दुखणे. नेक्स्ट डाव्या घोट्यात चालताना आणि उभे राहताना मुडपल्यासारखे दुखणे. नेक्स्ट चालताना सांधा वाकतो किंवा मुडपतो, जणू काही तो डिसलोकेट झालेला आहे, म्हणजे चालताना त्याचा सांधा एकदम वाकतो किंवा मुडपतो. नेक्स्ट घोट्याच्या सांध्यात सहज मुडपण्याची प्रवृत्ती, विशेषतः पायऱ्या उतरताना. नेक्स्ट घोट्याच्या सांध्यात जळजळ म्हणजे बर्निंग, निपिंग, जळजळ चोळल्याने वाढते म्हणजे रबिंगनं. नेक्स्ट रात्रीला आजारी पायात फाडल्यासारखे आणि शूटिंग गोळ्याही लागल्यासारखे वाटते. रात्रीला आजारी पायात म्हणजे जो पाय दुखते ते. नेक्स्ट उजव्या पायात शूट म्हणजे पंजात. नेक्स्ट टेंडो ॲकिलिस
गंभीर टोचण्यासारखे दुखणे प्रत्येक 5 मिनिटांनी. नेक्स्ट, डाव्या पायाच्या घोट्यात शूटिंग. जरी आराम करत असला तरी पण बाहेरच्या दिशेने ताणल्यास, फूट म्हणजे जर पाय ताणल्यास आणि जराशा हालचालीने जास्त होते, त्यामुळे चालताना अडचण होते. परत सांगतो, डाव्या पायाच्या घोट्यात शूटिंग पेन. जरी आराम करत असला तरी पण बाहेरच्या दिशेने ताणल्यास आणि जराशा हालचालीने जास्त होते, त्यामुळे चालताना अडचण होते किंवा डिफिकल्टी होते. पायाच्या वरच्या भागात दाबल्यासारखे आणि शूटिंग पेन, जे चालताना वाढते. पायाच्या वरच्या भागात दाबल्यासारखी आणि गोळी लागल्यासारखी वेदना, जी चालताना वाढते. पायाच्या वरच्या भागात अचानक आग आणि टोचल्यासारखे होते. उजव्या टाचेत शूटिंग, जसं काचेचा तुकडा टोचला आहे. नेक्स्ट, उजव्या टाचेत फाडल्यासारखे म्हणजे टिअरिंग वाटते तासभरांसाठी. नेक्स्ट, सकाळी अंथरुणात असताना तळपायात खिचाव म्हणजे ड्रॉविंग पेन आणि उठल्यानंतर पावलं टाकताना त्यामध्ये गंभीर दुखणे. नेक्स्ट, चालताना व चालण्याचा प्रयत्न करताना पायाच्या तळव्यात दुखणे, जणू तेथे पुरळ उठले आहे. चालताना व चालण्याचा प्रयत्न करताना पायाच्या तळव्यात दुखणे, जणू तेथे पुरळ उठले आहे. नेक्स्ट, खूप वेळ बसल्यानंतर चालताना तळपायात आग होते. नेक्स्ट, संध्याकाळी तळपायाच्या खोल भागात ठणक लागते, त्यासोबतच तासाभरासाठी गंभीर आग होते. नेक्स्ट, तळपायाला घाम येतो. नेक्स्ट, डाव्या पायाच्या तळव्याला थंड घाम येतो. नेक्स्ट, अल्सरस वेसिकल्स ऑन लेफ्ट सोल. नेक्स्ट, तळव्याच्या खोल भागात ताठरता म्हणजे टेन्शन जाणवते तळव्याच्या खोल भागात. नेक्स्ट, पैदल चालताना तळवे छोटे म्हणजे आखूड असल्यासारखे प्रत्येक पावलाप्रत दुखतात. नेक्स्ट, पैदल चालताना प्रत्येक पावलाप्रत पायरीवर म्हणजे क्रॅम्प्स, तळव्यात आखडल्यासारखे दुखणे. पैदल चालताना पायरीवर तळव्यात आखडल्यासारखे दुखणे. नेक्स्ट, मधल्या बोटांमध्ये आणि दोन्ही अंगठ्यांमध्ये टोचल्यासारखे वाटणे. पायाच्या मधल्या बोटांमध्ये आणि दोन्ही अंगठ्यांमध्ये टोचल्यासारखे वाटणे. नेक्स्ट, कुरूपात वारंवार व्हायोलंट शूटिंग. कुरूप म्हणजे कॉर्न. कुरूपात वारंवार व्हायोलंट शूटिंग. नेक्स्ट, कुरूपात जळजळ व धडधडणारे व्हायोलंट शूटिंग दुखणे, जरी सेलबूट घातले तरी. कुरूप म्हणजे कॉर्न्स. कुरूपात जळजळ व धडधडणारे म्हणजे थ्रोबिंग दुखणे, जरी सेलबूट घातले तरी. घट्ट बूट घातल्यावर जसा त्रास होतो तसा कुरूप कॉर्नचा त्रास होतो. नेक्स्ट, गाल आणि खांदे मांड्याच्या त्वचेवर टोचल्यासारखे जाणवते. नेक्स्ट, कोपरावरील त्वचा जराशी जरी घासली म्हणजे रबिंग, तरी ती खूप काळ पेनफुल हळवी राहते, जशी काय ती तिथली त्वचा काढून कोपर घासला एवढी स्वर किंवा हळवी वाटते. नेक्स्ट, दिवसा एका हाताला व पायाला ट्विचिंग म्हणजे फडफडणे होते. नेक्स्ट, मांसपेशी फडफडतात म्हणजे ट्विचिंग आणि हातापायाला झटके येतात. त्या दरम्यान दातावर दात दाबले म्हणजे दातखिळी बसते आणि हलक्या स्वरूपात कणतो. हे सर्व 8 मिनिटे चालते. त्यानंतर 15 मिनिट गाढ निद्रेत. त्यानंतर परत नवीन झटके आणि आकडी येऊन हातपाय आखडतो व या साऱ्या प्रकारानंतर तो थकून जातो. परत वाचतो, मांसपेशी फडफडतात म्हणजे ट्विचिंग आणि हातापायाला झटके येतात. त्या दरम्यान दातावर दात दाबले जातात म्हणजे दातखिळी बसते आणि हलक्या स्वरूपात कणतो. म्हणजे हे सर्व 8 मिनिटे चालते. त्यानंतर 15 मिनिट गाढ निद्रेत. त्यानंतर परत नवीन झटके आणि आकडी येऊन हातपाय आखडतो व या
या साऱ्या प्रकरणानंतर तो थकून जातो. नेक्स्ट, भीतीमुळे किंवा फ्राईट किंवा जोरात धावल्या पळाल्यामुळे फिट इपिलेप्सी. भीतीमुळे किंवा भयामुळे किंवा फ्राईट आपण त्याला म्हणतो, किंवा जोरात धावल्यामुळे फिट येतो म्हणजे इपिलेप्सी. नेक्स्ट, लहान मूल कोमट पाण्याने आंघोळ घातल्यानंतर डोके एका बाजूला टाकते आणि वर उचलल्यावर दुसऱ्या बाजूला जाते. चेहरा व ओठ फिकट पडतात. डोळे अंदाजे 2 मिनिटांसाठी स्थिरपणे पाहतात. मग ते शिंकते आणि त्यानंतर डोळे व तोंड घट्टपणे मिटते, पण फक्त काही क्षणासाठी, आणि तोंडातून लाळ बाहेर येते. त्यानंतर झोप लागते. हे लक्षण साधारणतः प्रूव्हिंग दरम्यान 3 दिवसानंतर दिसते. नेक्स्ट, बोलणे त्याला खूप कष्टदायक वाटते म्हणजे ग्रेट इफोर्ट, आणि त्यामुळे त्याचे पेन्स दुखणे वाढतात. बोलणे त्याला खूप कष्टदायक वाटते म्हणजे ग्रेट इफोर्ट्स, आणि त्यामुळे त्याचे पेन्स म्हणजे दुखणे किंवा वेदना वाढतात बोलल्यामुळं. नेक्स्ट, हातात आणि पायात थरकाप जाणवतो. नेक्स्ट, नेहमी हलवावेच लागतात. खूप अस्वस्थता म्हणजे रेस्टलेसनेस ही गोष्ट त्याला खूप वेळ एका जागेवर बसू देत नाही. जेव्हा तो अंग टाकते तेव्हा पाय नेहमी हलवावेच लागतात. लक्षण परत वाचतो. खूप अस्वस्थता म्हणजे रेस्टलेसनेस ही गोष्ट त्याला खूप वेळ एका जागेवर बसू देत नाही. जेव्हा तो अंग टाकते म्हणजे झोपते तेव्हा त्याला नेहमी पाय हलवावेच लागतात, म्हणजे पाय हलवतो तो अंग टाकलं तरी पण. नेक्स्ट, रक्ताचा उबार म्हणजे इब्युलेशन ऑफ ब्लड यासोबत हातात खूप आग होते म्हणजे तळहातात. नेक्स्ट, रक्तात असहजता म्हणजे अनइझीनेस यासोबत हाताच्या अशुद्ध रक्तवाहिन्या सुजलेल्या असतात. नेक्स्ट, दुपारनंतर चालताना अस्थिरता म्हणजे अनस्टेडी, आणि हातापायात थरकाप होतो म्हणजे ट्रेम्बलिंग होते. नेक्स्ट, हातापायात थरकाप म्हणजे ट्रेम्बलिंग विशेषतः हातात. नेक्स्ट, मोकळ्या हवेत चालताना घाम येतो व त्यामुळे खूप लॉस होतो म्हणजे ग्रेट लॉस बाय पर्स्पिरेशन. मोकळ्या हवेत चालताना खूप घाम येतो आणि त्यामुळे त्याला खूप अशक्तपणा जाणवतो. नेक्स्ट, सकाळी झोपेत चेहरा व बोचीत घाम येतो आणि उठल्यानंतर हातपाय मार लागल्यासारखे दुखतात म्हणजे ब्रूस ॲज इफ. नेक्स्ट, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जडपणा व अशक्तपणा सर्व हातापायात सकाळपासून संध्याकाळपर्यंत जडपणा व अशक्तपणा. नेक्स्ट, दिवसभर थकवा अवसान राहत नाही. नेक्स्ट, हातापायात गळ पडते. नेक्स्ट, नेहमी थकलेला व गळाटलेला असतो. नेक्स्ट, जसं बिमारीनंतर अशक्तपणा येतो म्हणजे बिमारीनंतर जसा अशक्तपणा येतो तसा अशक्तपणा त्याला जाणवतो. नेक्स्ट, पायात थकावटपणा जाणवते. नेक्स्ट, चालताना किंवा चालल्याने थकावटपणा कमी होतो. लक्षात, म्हणजे थकावटपणा चालताना किंवा चालण्याने त्याचा थकावटपणा कमी होतो म्हणजे अशक्तपणा पायातला कमी होते. नेक्स्ट, मोकळ्या हवेत चालताना सुरुवातीला पाय वजनदार वाटतात पण नंतर हलके होत जातात. नेक्स्ट, त्याला चालणं त्रासाचं वाटते. त्याचे पाय थकलेले असतात व वजनदार होतात आणि त्याच्या शरीराचं वजन सहन करत नाहीत. चालताना त्याच्या छातीवर ताण येतो. नेक्स्ट, दुपारी गळल्यासारखं वाटते व निराश असतो. नेक्स्ट, दुपारनंतर खूप गळाटलेला असतो म्हणून त्याला फक्त बसूनच राहावंसं वाटते आणि उठून चालताना सुद्धा त्याच्यात ताकद नसते. नेक्स्ट, संध्याकाळी झोपण्याअगोदर जबरदस्त जांभळ्या व अंगमोड्या येतात. नेक्स्ट, दिवसा खूप थकवा, जसा की तो खाली बसतो तो झोपी जातो. म्हणजे परत वाचतो, दिवसा खूप थकवा जाणवतो, जसाही तो खाली बसतो तो झोपी जातो. नेक्स्ट, दुपारनंतर खूप थकवा म्हणजे ड्राउझीनेस. नेक्स्ट, दररोज दुपारी 2 ते 3च्या दरम्यान तिला खूप थकवा येतो व झोप येते. नेक्स्ट,
संध्याकाळी खूप थकल्यासारखं म्हणजे ड्राउझी वाटते. जेव्हा दिवे लागतात तेव्हा तिला झोपावेच लागते, म्हणजे लवकर झोपावं लागते. नेक्स्ट, दीर्घ झोप. सकाळी उठण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. नेक्स्ट, सकाळी अंथरुणातून अजिबात उठण्याची इच्छा नसते. नेक्स्ट, सकाळी झोपेनंतर त्याला अंथरुणावरून उठणे खूप जड किंवा अवघड होते. नेक्स्ट, सकाळी उठल्यानंतर पाठ व हातापायात जडपणा येते. नेक्स्ट, रात्री तिला खूप झोप येते, डोळे जड पडतात. ती डोळे बंद करते तरी पण तिला झोप लागत नाही आणि झोप न लागल्यामुळे तिला नंतर काही त्रासही जाणवत नाही. नेक्स्ट, रात्री झोपायला गेल्यावर 1 तासभर झोप लागत नाही, पण त्यामुळे त्याला काही त्रास होत नाही. या लक्षणाचा दुसरा अर्थ हा होऊ शकतो की त्याला रात्री तासभरही झोप लागत नाही आणि नंतर त्याला काहीच दुष्परिणाम जाणवत नाही. नेक्स्ट, रात्रभर झोप लागत नाही, जागीच राहते. नेक्स्ट, मानसिक अस्वस्थतेने आणि अतिउत्तेजितपणामुळे झोप लागत नाही. नेक्स्ट, रात्री अंथरुणात अस्वस्थपणे या कडेवरचे त्या कडेवर करत राहते. नेक्स्ट, संध्याकाळी झोपताना सुरुवातीला डोक्यात रक्ताभिसरण वाढल्यामुळे जागी राहते आणि नंतर झोप लागत नाही. सारी रात्र झोप न लागताच जाते. नेक्स्ट, ती रात्री बेचैनीने म्हणजे रेस्टलेसली झोपते पण जाग येत नाही, झोपेत बेचैन असते. नेक्स्ट, झोपायला जातो संध्याकाळी तेव्हा भीतीने 2 वेळा भीतीने दचकून उठतो. नेक्स्ट, संध्याकाळी झोपताना काल्पनिक आवाज येऊन भीतीने दचकून उठतो. तो काल्पनिक आवाज त्याच्या पूर्ण शरीरातून पास होतो किंवा जातो एवढी भीती त्याला वाटते. नेक्स्ट, झोपताना झोप लागताच खूप दचकून उठतो. नेक्स्ट, संध्याकाळी झोप लागताना 2 वेळा भीतीने दचकून उठतो. नेक्स्ट, सकाळी डोक्यात चक्कर येऊन गोंधळलेल्या अवस्थेत जाग येतो. नेक्स्ट, रात्रीला डोक्यात व छातीत सुद्धा रक्तामुळे ठणक होते. रात्रीला डोक्यात व छातीत सुद्धा रक्ताभिसरणामुळे ठणक होते आणि त्यामुळे जाग येते. नेक्स्ट, रात्रीला तोंडामध्ये आग होते आणि त्यासोबत तहान लागते. नेक्स्ट, रात्रीला पोटात दुखते जवळपास 1 तास, जे इरेक्टेशनने कमी होते. नेक्स्ट, रात्री पोट दुखते आणि डोकं ठणकते. नेक्स्ट, रोज रात्री घोरतो. नेक्स्ट, संध्याकाळी अंग टाकल्याबरोबर पूर्ण 1 तास हॅकिंग कफ येतो. तो खोकला त्याला गरम करतो आणि पुन्हा 3 वाजताच्या सुमारास उठतो खोकलण्यासाठी. नेक्स्ट, सकाळी छाती हळवी म्हणजे रॉनेस होऊन उठतो. नेक्स्ट, रात्रीला खूप हातपाय ताणावे व मुरगळावे वाटतात. नेक्स्ट, संध्याकाळी पूर्ण पाय आणि पूर्ण हात मध्ये 2 तास टिकलिंग फॉर्मिकेशन अकडावे आणि लांबवावे लागतात सतत. नेक्स्ट, तिचे पूर्ण पाय चादराच्या बाहेर ठेवावे लागतात, ओविंग टू टिअरिंग इन देम. नेक्स्ट, रात्रीला या कडेवरचे त्या कडेवर होते, त्यासोबतच पाय गरम होतात. नेक्स्ट, ती रात्री चिंताग्रस्त होऊन उठते तेव्हा सर्वांगात उष्णता असते आणि तिचे शरीर झटके अनुभवते. नेक्स्ट, अर्धी रात्रीनंतर स्वप्नात ताप येत असल्याने तो जागे होतो. तेव्हा चेहऱ्यावर खूप घाम आलेला असतो, चेहरा गरम असतो म्हणून तो चादर सहन करत नाही. अंगावर त्यासोबतच खूप तहान लागते आणि थंडी वाजते आणि अंग हलते आणि हे सर्व हालचाल केल्याने वाढते आणि दाताला दात लागतात. नेक्स्ट, चिंताग्रस्त अस्वस्थ करणारी स्वप्न, जणू काय त्याला काहीतरी खाली दाबत आहे. नेक्स्ट, मध्यरात्रीनंतर चिंतायुक्त स्वप्न रोज रात्री येतात. नेक्स्ट, भयंकर आणि चिंतायुक्त स्वप्ने रोज रात्री. नेक्स्ट, दचकवणारी स्वप्ने, जणू तो उंचावरून खाली पडला. नेक्स्ट, संताप आणि चिंतायुक्त स्वप्ने. नेक्स्ट,
रात्री तिरस्काराने भरलेली स्वप्ने पडतात आणि जागे झाल्यावर मळमळ करते. कंसात ज्या गोष्टीचा तिरस्कार वाटते ते स्वप्नात दिसल्यामुळे जागे झाल्यावर मळमळ करते. नेक्स्ट, झोप लागल्याच्या अगोदर रेडिकुलस, हास्यास्पद, विचित्र विचार कल्पना अर्धवट स्वप्नात जोराने मोठ्याने हसते. नेक्स्ट, स्वप्न डोळे बंद केल्याबरोबर चित्रविचित्र दिसायला सुरुवात होतात.